शहरातील भाजप कार्यालयाबाहेर आज तुंबड गर्दी झालेली पाहायला मिळते। जेवढी गर्दी बाहेर आहे तेवढीच गर्दी आज सुद्धा आहे। कारण आहे आज अर्ज भरण्याचं काम चालू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी जवळपास 1,500-2 हजार लोक जमलेले होते। इतक्या मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली आहे। काही इच्छुकांशी सुद्धा मी बोललेली आहे, मात्र त्यानंतर सिटिंग नगरसेवक किंवा आधीपासूनचे जे नेते आहेत, पूर्वीपासूनचे नेते आहेत, तशा नेत्यांशी आज आपण बोलणार आहोत। काय सांगाल मला संदीपजी, तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती यावेळेस सुद्धा इच्छुक आहात? आणि आता जर आपण बघितलं 9 वर्ष निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे अर्थात समस्या वाढलेल्या आहेत, पण जितक्या समस्या वाढल्यात त्यापेक्षा दुपटीने तुमच्या पक्षात कॉम्पिटिशन सुद्धा वाढली आहे। मी 18 वर्ष पतित पावन संघटनेसारख्या एका हिंदुत्ववादी संघटनेचं काम करत होतो, राज्य पातळीवर काम करत होतो। त्या संघटनात्मक जबाबदारीनंतर 2000 साली आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब, प्रमोदजी महाजन, भाऊसाहेब फुंडकर, अनिलराव शिरोळे तेव्हा शहराध्यक्ष होते, या सर्वांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। माझं पक्षातलं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत मी पक्षाचा युवा मोर्चाचा शहराचा अध्यक्ष, शहराचा उपाध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेशाचा प्रवक्ता, शहराचा प्रचार प्रसिद्धी प्रमुख, पुन्हा एकदा शहराचा उपाध्यक्ष असे संघटनात्मक पदं भूषविली आहेत। ही सगळी पदं भूषवत असताना पक्षाच्या प्रती निष्ठा ठेवून पक्ष जे काम सांगेल ते काम प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे। संघटनात्मक जबाबदाऱ्या मी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू समर्थपणे सर्व माध्यमांमध्ये मांडलेली आहे। हे करत असताना माझा विकासावर भर आहे। माझ्या पत्नी या भागाच्या नगरसेविका होत्या आणि त्यांनी या भागामध्ये ज्या प्रकारची कामं केली, ज्या प्रकारचे प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले, त्यांच्या कामाच्या जीवावर या ठिकाणी आपल्यासाठी तिकीट मागत आहेत। मी केलेल्या कार्याच्या बळावरती या ठिकाणी तिकीट मागत आहे। आमच्या दोघांचंही काम स्वतंत्र आहे। अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतं की बायको नगरसेवा झाली की पती काम करतो, पण आमच्याकडे तसं नाही आहे। सुदैवानं ती सक्षम आहे आणि बूथ पातळीपासून शहराच्या विविध पदांवर तिने देखील काम केलं आहे। मी माझ्या परीनं सर्व पदांवर काम केलं आहे। आता शहराचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून भारतीय जनता पक्षानं जे काम केलं, 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षानं शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे। मेट्रोचं जे जाळं या शहरामध्ये उभारलं गेलं आहे, त्यामुळे हळूहळू शहरातली वाहतूक कोंडी आता कमी व्हायला लागली आहे। शहरामध्ये नदी सुधार योजना असेल, STPच्या योजना असतील, बसेसमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केली आहे, सार्वजनिक व्यवस्था सुलभ केली आहे। नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केलेले आहेत आणि याच्या बळावर भारतीय जनता पक्ष यावेळेला निवडणुकांना सामोरं जाईल। आमच्या नेत्यांनी जर महायुती करण्याची घोषणा केली तर महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ। जर स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष लढेल असं झालं तर आम्ही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार आहोत। आपण जो प्रश्न विचारला की यावेळेला इच्छुक खूप जास्त आहेत, याच्या मुळाशी असं आहे की निवडणुका होऊन 3 वर्ष झाली। म्हणजे 2017ला ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर 2022पर्यंत या 5 वर्ष झाली। त्यानंतर लगेच निवडणुका व्हायला हव्या होत्या, पण विविध कारणाने त्या रखडल्या आणि आता तब्बल 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत। भारतीय जनता पक्षाचा विस्तार हा जगभर वाढलेला आहे। आज 12.5 कोटीपेक्षा जास्त आमचे सभासद आहेत। त्यामुळे साहजिकच जी नवीन पिढी याच्यामध्ये येते, ती पिढी आणि आमची पिढी अशा दोघांनाही आता असं वाटतंय की आम्हाला यावेळेला संधी मिळायला पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फॉर्म घ्यायला गर्दी झाली आहे, भरायला गर्दी झाली आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे की पक्ष आम्हाला निश्चितपणे तिकीट देईल, आम्हाला लढण्याची संधी देईल। त्याचबरोबर या ठिकाणी असंही आहे की भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे ज्यांनी फॉर्म घ्यायला कुठल्याही प्रकारची अर्ज विक्री केलेली नाही। लोकशाही मार्गानं कार्यकर्त्यांना या ठिकाणी फॉर्म दिला जातो। फॉर्म त्याने भरून द्यायचा आहे। कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती नियम काहीही नाही, पैसे नाहीत। मला वाटतं भारतीय जनता पक्षानं आदर्श इतर सर्व राजकीय पक्षांच्या पुढे उभा केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोर कमिटी, निवडणुका जाहीर झाल्यावर कोर कमिटी बसते, आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती होतात, प्रदेशापर्यंत काही एखाद्या जागेबाबत डिस्प्यूट असेल तर विषय जातो, पण निश्चितपणे सर्वमान्य निर्णय होतो आणि त्यानंतर आज तागायत भारतीय जनता पक्षामध्ये कधीही बंडखोरी झाली नाही। पक्षाचे कार्यकर्ते हे स्वतःला झोकून देऊन काम करतात। सेवा, समर्पण, त्याग ही भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि ती घेऊनच आम्ही याही निवडणुकांना सामोरं जाऊन पुढे महानगरपालिकेमध्ये 100पेक्षा जास्त जागांवर विजयी होऊ असा मला विश्वास आहे।
यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा पक्षानं उमेदवारी का द्यावी, कोणते मुद्दे घेऊन समोर आले? नाही, मी सर्वात महत्त्वाचं सांगतो की मी 2012 ते 2017 या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक होतो. त्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध समित्यांमध्ये, महानगरपालिकेच्या समित्यांमध्ये काम केलं. क्रीडा समिती असेल, विधी समिती असेल, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचा अध्यक्ष असेल, अशा माध्यमातून त्यावेळी मी प्रभाग क्रमांक 51 अ होता. आता नवीन ज्या निवडणुकीमध्ये जो प्रभाग आहे तो 27 क्रमांकाचा प्रभाग आहे, नवी पेठ पर्वती. या भागामध्ये सुद्धा हा प्रभाग जो आहे तो कसबा आणि पर्वती या 2 मतदारसंघामध्ये विभागला जातो. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या थोडीशी अडचण आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये काही कामं थोडीफार कमी जास्त झाली असतील, त्या आम्ही यावेळी नक्कीच कामामध्ये आणू. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक उमेदवार आहेत त्यांना फॉर्म देण्याचं काम चालू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षांनी आदर्श घ्यायला पाहिजे की कार्यकर्त्यांची ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. कार्यकर्ता म्हणजे तळघरामधला कार्यकर्ता असतो, सर्वसामान्य वस्ती विभागापासून चांगल्या विभागात राहणारा कार्यकर्ता असतो, त्याला फॉर्म मोफत दिला पाहिजे ही भूमिका ठेवून पक्षश्रेष्ठींनी फॉर्म देण्यासाठी आज दिवस दिला होता. सकाळपासून आत्ता या वेळेपर्यंत किमान 1800 अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत. आणि मी आत्ताच शहर अध्यक्षांना फॉर्म भरून दिलेला आहे. त्याच्यामधनं सांगायची अभिमानाची गोष्ट एक सांगतो की 2017 साली आरक्षण बदलल्यामुळे मला निवडणूक लढवताना आली, परंतु आत्ताच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 27 अ अनुसूचित जातीसाठी मी इच्छुक आहे. गेल्या नगरसेवक नसताना सुद्धा नगरसेवकांची सारखीच कामं करणारा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा असू शकतो आणि त्याच दृष्टीतनं माझ्याकडे बघितलं जातं. प्रभागामधल्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असो, पाणी, वीज, लाईट असो, त्याच्यापासून रस्ते असो, सार्वजनिक स्वच्छतागृह असो, गार्डन असेल, आणि याच्याही पलीकडे जाऊन गेल्या अनेक वर्षामध्ये मी माझ्या माध्यमातून राष्ट्रीय, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या. महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. खेळाडूंसाठी नामांकित स्पर्धा घेतल्या. शरीरसौष्ठव स्पर्धा ही पुणे जिल्ह्यातली गेली 15 वर्ष मी घेतोय. बॉक्सिंग स्पर्धा घेतली. त्याच्यानंतर महिलांचं संघटन ज्या दरवर्षी होण्यासाठी 4 ते 4,500 महिलांना दरवर्षी आम्ही होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम देतो. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेऊन सर्वसामान्य न्याय देण्याचं काम करतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मला यावेळी नक्की तिकीट देईल. धन्यवाद. नक्कीच माझ्याबरोबर प्रवीण चोरबले आहेत. सर, तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक होतात, अर्थात यंदाच्या वेळेस पुन्हा एकदा इच्छुक आहात. काय नेमके मुद्दे घेऊन समोर येणार आहेत? मुद्दे गेले 8 वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळे अनेक प्रश्न म्हणजे नगरसेवकांच्या माध्यमातून जे सोडवले पाहिजे होते ते सुटले गेलेले नाही आहेत. कारण की नगरसेवकच नव्हता कोणी, प्रशासन सांभाळत होता. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना असं वाटायला लागलं की आता कधी निवडणुका होतात आणि कधी नगरसेवक म्हणून परत येतात आणि नगरसेवकाला आमच्या हक्काचे काय प्रश्न आहेत ते सांगून आमचे प्रश्न मार्गी लावतील अशी लोक वाट बघतात आहे. आणि निश्चितच आता या महिन्याभरात इलेक्शन होईल असं वाटतं. आणि आजपासून फॉर्म वाटप सुरू केलेलं आहे. कार्यकर्त्यांचा पक्ष जर कुठला असेल तर भारतीय जनता पार्टी. आणि आज आपण पाहिलं असेल की 1800 अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये की फॉर्म घेत असताना एकही रुपया न घेता या ठिकाणी फॉर्म दिला गेलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक समाधान वाटतं की आपल्या पक्षामध्ये अत्यंत चांगली शिस्त आहे आणि या ठिकाणी अजूनही उद्याचा दिवस बाकी आहे. त्यामुळे अजून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतील, फॉर्म घेऊन जातील, फॉर्म भरून देतील आणि पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्यावर सगळेजण एक मताने काम करतील आणि त्यानंतर इलेक्शन चांगल्या मताने होईल. आणि निश्चितच जसं 5 वर्ष कोरोनाच्या काळात जर रस्त्यावर जर उतरून कोण काम करत होतं तर फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत होते. त्यामुळे लोकांना विश्वास आहे की सर्वसामान्यांना कामं जर करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक करू शकतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोक परत निवडून देतील आणि पुनश्च एकदा 125 नगरसेवक निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच कोणते मुद्दे घेऊन तुम्ही यंदा निवडणुकीला सामोरे जाणार आहात? इतक्या मोठ्या संख्येने कॉम्पिटिशन असताना सुद्धा तुम्हाला तिकीट मिळेल याची खात्री काय वाटते? मी खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांमधून येतो. नवीन जी 23 समाविष्ट गावं झाली त्याच्यामध्ये आमची गुजर, निंबाळकवडी, मांगडेवाडी, बिलारवाडी, जांभूळवाडी ही गावं आमच्या जो पुणे शहराचा प्रभाग क्रमांक 38 झाला आहे, जो 5 सदस्यीय आहे, त्या प्रभागातून मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी पक्षाला मागतोय. आज त्याचा फॉर्मही या ठिकाणी वाटप चालले, तो फॉर्मही मी घेतला आहे. तो तुम्ही जसं म्हटलात की कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढताय, खऱ्या अर्थाने 2021 साली आमची 23 गावं समाविष्ट झाली
त्याच्या आधी 11 गावांमध्ये माझ्या प्रभागातलं आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द हे 18 साली समाविष्ट झाले. पाहायला गेलं तर समाविष्ट होऊन सुद्धा प्रशासन काळ असल्यामुळं ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती ग्रामपंचायत स्तरावर आम्ही काम करत होतो, मी सरपंच म्हणून त्या भागामध्ये काम करत होतो, आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. पण महानगरपालिकेत आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की मोठ्या प्रमाणात आमचा विकास होईल, परंतु हे 2-3 वर्ष प्रतिनिधी नसल्यामुळं, प्रशासन असल्यामुळं आणि आमच्या हातातही ग्रामपंचायत राहिली नाही, त्यामुळं कसल्याही प्रकारचा निधी न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आमच्याकडं दुर्लक्ष झालं. म्हणून तिथल्या माझ्या स्थानिक लोकांच्या, माझ्या नागरिकांचे प्रश्न हे प्रामुख्याने सोडवण्यासाठी, पायाभूत सुविधा सोडवण्यासाठी, पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्या भागातून मी प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम केले, त्याच्यापेक्षा अधिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून बनून त्या भागाचा सर्वांगीण विकास करणं, शेवटच्या माणसाचा विकास करणं हा उद्देश ठेवून या ठिकाणी मी या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी ज्येष्ठ नेते जे आहेत भाजपचे ते सुद्धा तितक्याच हिरिरीने आपण म्हणू शकतो की या इच्छुक पदांच्या शर्यतीमध्ये, उमेदवारीच्या शर्यतीमध्ये समाविष्ट झालेले पाहायला मिळतात. अजूनही उद्याचा दिवस बाकी आहे, उद्या आणखी जास्त फॉर्म या ठिकाणी जातील असं वाटतंय. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने जर अर्ज भरले गेले तर नेमकी उमेदवारी कुणाकुणाला द्यायची हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक जे आहेत ते सिटिंग आहेत अनेक प्रभागांमध्ये, त्या सिटिंग नगरसेवकांच्या जागी आता त्यांनाच पुन्हा तिकीट मिळणार की नवीन उमेदवारांना, इच्छुकांना तिकीट मिळणार, हा एक मोठा प्रश्न भाजपच्या समोर निर्माण झालाय. त्यामुळे अर्थातच तिकीट कुणाला द्यायचं या सगळ्यावर अंतिम निर्णय हा वरिष्ठांकडून होणार आहे. मात्र नवीन चेहरे असतील किंवा जुने चेहरे असतील, सगळ्यांकडूनच आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी वरिष्ठांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते कसे या फॉर्मसाठी, या तिकिटासाठी महत्त्वाचे आहेत किंवा ते कसे एलिजिबल आहेत हे सांगण्यासाठी या ठिकाणी सगळेच इच्छुक जे आहेत ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.